आपण नेपाळमधील पोखरा येथील महेंद्र गुफेमध्ये आहोत। जमिनीपासून एक 30 फूट खाली आणि आतमध्ये एक जवळपास 500 मीटर आपण म्हणूया एवढं हे अंतर आहे। आणि आपण बघू शकता की दीर्घ आणि लांब रुंद असलेली ही गुफा आहे। इथल्या सरकारने इथलं नैसर्गिकत्व आबादी ठेवून काही काम केलं की ज्यामुळं यात्रेकरूंना जाण्यासाठी सुकर हे सगळं होईल। आपण बघू शकता की निसर्गाला कुठेही धक्का न लावता इथलं काम यांनी केलेलं आहे। काही ठिकाणी लाईट्स वगैरे लावलेत आणि काही ठिकाणी नैसर्गिक अंधार ठेवलाय। त्यामुळे याचा खूप आपल्याला नैसर्गिक जी अनुभूती आहे ती न जाता इथलं पर्यटन आपल्याला घडतं। भारतामध्ये बरेचसे स्थान आहेत, परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे तिथे एक घुमट वास येतो। तिथे गेल्यानंतर आजूबाजूला घाण आणि विशेषत्वाने कुठे त्या भिंती आपल्याकडं प्रेमवीरांनी रंगवलेल्या असतात। जिथं जाईल तिथं त्यांचे नाव, पण इथं आल्यानंतर आपल्याला दिसतं येतं की कुठे मूर्तींची तोडफोड नाही आणि फालतू असे कोणाची मुला मुलींचे नाव कुठंच आपल्याला पाहायला भेटत नाही। तर या देशाने आपली जी विरासत आहे, इथली जी संस्कृती आहे ही चांगल्या प्रकारे संरक्षित करून ठेवली आहे। आणि विशेष म्हणजे जवळपास अर्धा 1 किलोमीटर ही सगळी गुफा असेल, परंतु कुठेही कोंदटपणा नाही आणि कुठेही भीती वाटेल असं वातावरण आहे। स्वच्छ म्हणजे प्रकाश तर त्यांनी केलेलाच आहे, परंतु ऑक्सिजन हे आपल्याला भरपूर भेटतो। आणि त्यामुळे आपण बघू शकतात की कळसकर साहेब आपले हे सगळे मंडळी एकदम निवांतपणे ही यात्रा आणि हा प्रवास करू शकताय। आपण आता द्वाराजवळ आलोय आणि आपल्या पवनला पण धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढ्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तो शूटिंग करतोय। तो दिसत नाही, पण बरेच माणसं जे दिसत नाहीत त्यांच्यामुळं जे बाकीचे लोक आहेत ते दिसतात। आलोय आपण बाहेर, वर दाखवा महेंद्र गुफा नाव दाखव, महेंद्र गुफा नाव दाखव। ते बघ नाव आहे तिथं, महेंद्र गुफा नाव पाहून मराठी। नमस्कार नमस्कार। कुठले? पुण्याहून आलोय, आळंदी। अच्छा अच्छा अच्छा, हे निगोजची मंडळी आहेत, पारनेर तालुका।